आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले। अडवाणींचा हक्क असताना त्यांना सत्तेवरून बेदखल केलं। फडणवीसांच्या उत्तराधिकारीवरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा निशाणा। तर 2029ला पंतप्रधान कोण होणार हे फडणवीस ठरवू शकत नाहीत, राऊत यांचा निशाणा। मनपा निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका करताना मर्यादा ओलांडली, त्यामुळे शेलारांचे समर्थक काय टीका करतात यामुळे मला फरक पडत नाही। शेलारांचा विषय माझ्यापुरता संपला। मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबई आणि राज्यभरात मनसेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये प्रतिसभागृह सुरू होणार। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रतिसभागृहामध्ये एक प्रति महापौर सुद्धा असणार। मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था, पाण्याच्या समस्यांसाठी मनसेचं पाऊल। पोलिसांच्या समन्सनंतरही कुणाल कामराज चौकशीसाठी गैरहजर। कुणाल कामराजच्या आई वडिलांकडे पोलिसांकडून चौकशी। कुणालशी तुमचा संपर्क झालेला आहे का याबाबत विचारणा। कुणाल कामराजच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स। 2 फेब्रुवारीच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स। नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। कामराजच्या शोवरून प्रेक्षकांना नोटीस देणारे मूर्ख, प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय का? संजय राऊतांचा सवाल। तर इंदिरा गांधींची आणीबाणी यांच्यापेक्षा 100 पट चांगली, राऊतांचा सरकारवर निशाणा। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी। छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। नागपूर हिंसाचारामधील प्रमुख आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी।